बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील ग्राम महान येथे दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील व सहकाऱ्यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बुधवारी सायंकाळी धाड टाकली असता महान येथे गांजाची शेती करण्यात येत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली। महान येथील सलीम खान जब्बार खान हा गेल्या काही वर्षापासून गांजा व दारूची अवैध विक्री सोबत शेतामध्ये गांजाची झाडे लावून गांजा विक्री करीत होता। यावेळी बिलालनगर बस स्टँड जवळ तस्लीम खान जब्बार खान यांच्या घरामध्ये 7 किलो मादक अंमली पदार्थ गांजा किंमत 70,000 रुपये व 348 नग देशी दारू क्वार्टर किंमत 10,000 रुपये तसेच आरोपी तस्लीम खान असलम खान राहणार महान येथील पेट्रोल पंपाजवळील घरी छापा टाकला असता सलीम खान याच्या घराच्या परिसरात गांजाची लागवड केलेली 100 जिवंत झाडे दिसून आली। पोलिसांनी 5 किलो गांजाची झाडे जप्त केली, त्याची किंमत 70,000 रुपये आहे। असा एकूण 1,38,000 रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त केला। दोन्ही आरोपी दररोज लाखो रुपयांच्या गांजाची अवैध विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। आरोपी सलीम खान जब्बार खान तस्लीम खान याच्या विरोधात अवैधरित्या अंमली पदार्थ विक्री करण्याच्या कलमान्वये अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षिका मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने कारवाई केली आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।